नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. संदर्भ श्री ज्ञानेश्वरी. भाग 151. भाग 151. बुद्धीपासून देहापर्यंत जेवढेही पदार्थ आहेत, हे जाणणे जाणणाऱ्याला ज्यामुळे शक्य होते ते तेच आहे, ते अगोदरचेच आहे. म्हणूनच ही शक्यता प्रत्यक्षात आली आहे. हे जे अगोदरचे आहे ते जागृती, स्वप्न, सुषुप्तीलाही प्रकाशित करत आहे. त्यालाच तुर्य असे म्हटल्यास काही हरकत नाही. तिन्ही अवस्थेला जाणणे पण याच अगोदरपणामुळे शक्य झाले आहे. याच अगोदरपणाच्या नाशाची आपण साधी कल्पनाही करू शकत नाही. आपले असणेपणा म्हणजे आपला असणेपणा नको असे कुणालाच वाटत नाही, असे कुणालाच म्हणता येत नाही. नको म्हणायला सुद्धा असणेपण हे हवेच. यालाच निसर्गदत्त महाराज आत्मप्रेम असे म्हणतात. हे सर्व जाणणे याला विवेक ही म्हणू शकतो आपण. श्री निसर्गदत्त महाराज हे केवळ आणि केवळ ज्ञान मार्ग सांगतात. श्रद्धा, विश्वास किंवा चित्तवृत्ती निरोध इत्यादींना महत्व देणारा योग मार्ग ते सांगत नाहीत. आपला शुद्ध असणेपणा म्हणजे नेमके काय हे जाणणे केवळ, ज्याला श्री रमण महर्षी विचारणा म्हणतात, म्हणजे विचार मार्ग म्हणतात, त्यामुळेच साध्य होऊ शकते. हाच विचार मार्ग श्रवण, मनन, निधिध्यासन या तिघात विभागला गेला आहे. जे वाचले आहे, जे ऐकले आहे, त्याचे सतत चिंतन मनन करून खरे खोटे ठरवणे व जे काही ठरवल्या जाते ते अर्थात सत्पक्षपाती बुद्धीमुळेच ठरते. त्यामुळेच स्पष्टता येते, त्यामुळेच शंका जातात आणि या स्थितीत रममाण होणे हेच खऱ्या अर्थाने निधिध्यासन म्हणून ओळखल्या जाते. हे निधिध्यासन पूर्ण अवस्थेला आले की एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे स्वरूप निर्विकल्प पूर्ण, स्वरूप निर्विकल्प पूर्ण तेथ मी म्हणाया म्हणते कोण, तेथ मी म्हणावया म्हणते कोण, ऐसेही ठाई स्फुरे मी पण ते मुख्यत्वे जाण मूळ माया, ते मुख्यत्वे जाण मूळ माया. आणि नेमके हेच श्री निसर्गदत्त महाराज पण म्हणतात. ऐसे ही ठाये स्फुरे मी पण, म्हणजे अहम ब्रह्मास्मीचे जे स्फुरण आहे तीच मूळ माया होय. यामुळेच जाणीव स्फुरते व सर्व नामरूपात्मक सृष्टी प्रगट झाल्यासारखी वाटते आणि आपण केवळ चेतन स्वरूप म्हणजे असणेपणानेच असण्यामुळे आपण आपल्या नाशाची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळेच आपण अजन्मा, एका अर्थाने त्यामुळेच आपण अजन्मा सुद्धा ठरतो. स्वतःला अजन्मा म्हणण्याची मग काहीही गरज नाही.
आपण अजन्मा आहोच म्हटले तरी आहोच, नाही म्हटले तरी आहोच, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. सर्वत्र प्राणीमात्रांना अखंड सुखाची इच्छा असते, हे स्पष्टच आहे. ते अखंड सुख केवळ आणि केवळ आपल्या शुद्ध असणेपणातच आहे. शुद्ध असणेपणा म्हणजे व्यक्तित्वरहित, अहंकाररहित असे केवळ जे व्यक्तत्व आहे, केवळ स्फुरण आहे, तेच आपले शुद्ध असणेपण होय. ही काही मानण्याची गोष्ट नाही, ही काही निव्वळ कल्पना करण्याची बाब नाही किंवा कल्पना विलास नाही. कुणी सांगितले आणि आपण त्यावर विश्वास ठेवला असे पण ते काही नाही. शास्त्रांनी सांगितले व आपण मानले असे पण हे नाही. कुणा संत महात्म्याने, एखाद्या ज्ञानी पुरुषाने सांगितले किंवा तसा पुरावा दिला तसे पण हे शुद्ध असणे पण नाही. कारण ते कुठल्याही पुराव्याविना, कोणाच्याही समर्थनाविना ते आहेच. ते आहे म्हणजे आहेच. त्याला खरे म्हणजे आहे म्हणणे सुद्धा केवळ पुनरुच्चार आहे. केवळ पुनरुच्चार हा व्यर्थ आहे. उलट मी शुद्ध असणेपणाने आहो असे म्हणण्यात कदाचित मी अगोदर तसा नव्हतो. उलट मी शुद्ध असणेपणाने आहो असे म्हणण्यात कदाचित मी अगोदर तसा नव्हतो असा पण अर्थ ध्वनित होतो असो. असा विवेक केवळ ज्ञान मार्गातच केला जातो. असा विवेक केवळ ज्ञान मार्गातच केला जातो. केवळ असणेपणा व्यतिरिक्त काहीही नाही. अशी एकदा अद्वैत दृष्टी आली की मग विवेक करणेही आपोआप बंद होते. मग विवेक करणेही आपोआप बंद होते. याला श्री ज्ञानेश्वर महाराज विवेक सिंधूचे पार, विवेक सिंधूचे पार असे म्हणतात. किंबहुना हेच गीतार्थाचे सार होय. किंबहुना गीतेचे सार जे आहे ते हेच आहे. तैसे गीतार्थाचे सार, तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार. आता यापुढे विवेकाचे काही एक काम नाही. तात्पर्य, आपल्या असणेपणाला आपली जाणीव नसते. म्हणजेच असणेपणाला असणेपणाची जाणीव नसते. कारण काय? कारण ते मुळात जाणीव स्वरूपच आहे. ते कशाला आपल्या असणेपणाची जाणीव व्यर्थ बाळगत राहणार? म्हणूनच ते जाणीवेच्या आणि नेणिवेच्या सुद्धा पार आहे. याच दशेला शास्त्रात जाणीवरहित निर्विकल्प दशा असे म्हणतात. हरिपाठात आलेच आहे की जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही. श्री एकनाथ महाराज म्हणतात, विजातीय भेद मी देह म्हणणे, विजातीय भेद मी देह म्हणणे, सजातीय भेद मी जीवपणे, स्वगत भेद मी ब्रह्मस्फुरणे, हे तिन्ही नेणे परमात्मा, हे तिन्ही नेणे परमात्मा. तात्पर्य, मी देह म्हणणे व मी स्वतःला जीव समजणे ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणची नेणीव आहे व मी ब्रह्म आहे असे म्हणणे ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणची जाणीव आहे. पण या सर्व गोष्टी स्वस्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाहीत. तेथे केवळ या सर्वाच्या पार असलेला असणेपणाच होय. त्याला आता शुद्ध असणेपणा म्हणण्याची पण काही गरज नाही. किंबहुना असणेपण असेही म्हणण्याची काही एक आवश्यकता नाही. त्यामुळे केवळ असा
केवळ असा यातच सर्व काही आले. विजातीय भेद, स्वगत भेद, सजातीय भेद हे केवळ समजून सांगण्याकरताची एक व्यवस्था आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा असणेपणा हा एक प्रकारचा नित्य नूतन एकसारखा प्रकाशणारा असा आत्मप्रकाश आहे. यालाच स्थिर करून म्हणजे यालाच एका ठिकाणी ठेवून म्हणजे तुम्ही नुसते असा व इंद्रियांना न कळू देता त्याच्या चोरून चोरून आपल्या कैवल्य रसाचा स्वाद घ्या. आपल्या कैवल्य रथाचा स्वाद घ्या. कसा? इंद्रियांना न कळू देता. आता आत्मप्रभा नित्य नवी. आता आत्मप्रभा नित्य नवी. तेची करुणी ठाण देवी. तेची करुणी ठाण देवी. जो इंद्रियाते चोरून जेवी. जो इंद्रियाते चोरून जेवी. काय जेवत आहे? काय जेवत आहे? तर ब्रह्मरस चाखत आहे. तयाशीच फावे. हा लाभ घेता येईल, त्यालाच हा लाभ घेता येईल. जागृत स्वप्न सुषुप्तीची ओळख केवळ असणेपणानेच होते, असणेपणामुळेच होते. या अशा असणेपणालाच एका अर्थाने ज्ञान रूप दृष्टी असेही म्हणतात. आणि तिन्ही ठिकाणी आहे म्हणून नित्य आहे. जितके म्हणून देह आहेत त्यांना जागृत सुषुप्ती स्वप्न ह्या अवस्था आहेतच आणि राहणार. आणि यांना प्रकाशित करणारे असणे पण नित्य म्हणूनही राहणारच. म्हणूनच ते वैयक्तिक असे नाही. खोट्या देहाभिमानाला महत्व दिल्यामुळे देहबुद्धी बळावली व आपणच आपला एका तऱ्हेने घात करून घेतला. म्हणून विचारणा हा मार्ग वापरून मी नक्की काय आहे याचा स्वतः शोध घ्यावा. मग लक्षात येते की आपण मूळचे जे आहोत ते सध्या पण तसेच आहोत. शोध घेतल्यावर मग असे लक्षात येते की आपण मूळचे जे आहोत ते सध्या पण तसेच आहोत. मग असतीच वस्तू होईजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग असतीच वस्तू होईजे. हाच आत्मकल्याणाचा राजमार्ग आहे. तरी आपली स्वस्ती म्हणजे कल्याण, तरी आपली स्वस्ती आपण केली. म्हणून एकदा विचारणा मार्गाने जाऊन आपले आत्मस्वरूप जो होतो, पण हे म्हणणे काही तितकेसे खरे नाही. कारण ते तो अगोदर पासूनच आहे. आपण सदैव मोकळेच आहोत, पण आपण बंधनात आहोत अशी आपण व्यर्थ कल्पना करून घेतली आहे. पोपटाला पकडण्याकरता एक पोकळणी आपल्या भोवती फिरेल अशा तऱ्हेची ठेवून ती टांगून ठेवतात. त्या पोकळ फिरणाऱ्या नळीवर पोपट बसला की तो त्याच्याच भाराने समोर येतो, पण तो पडू म्हणून घाबरतो आणि नळी अजूनच पक्की धरून ठेवतो. वास्तविक तो पडला तरी तो उडून जाऊ शकतो, पण आता त्याला भ्रम झालाय की आपण पडलो तर काहीच होऊ शकणार नाही. त्यामुळे तो आपणहूनच तेथे बांधल्या जातो आणि बंदिवान होतो. त्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण सर्व विनाकारणच वस्तुतः मुक्त असून सुद्धा
आपणच आपणाला अडकवून घेतो. घटातील आकाश वस्तुतः मोकळ्या आकाशासारखेच आहे. म्हणूनच घट फुटला की त्याला बाहेरच्या मोकळ्या आकाशाला मिळण्याकरता काहीच करावे लागत नाही. श्री निसर्गदत्त महाराज नेमके हेच सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा देहाहंकार नाथिला, तैसा देहाहंकार नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. तैसा देहाहंकार नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. म्हणजे तो अगोदरचाच आहे. हा समूळ शब्द फार फार महत्वाचा आहे. मी देह आहे हा अहंकार घालवण्याकरता तेथे मी ब्रह्म आहे असा नवीन अहंकार आपण आणतो किंवा आणावा लागतो. पण मूळच्या अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी मी देह म्हणणारा, मी अहंकार म्हणणारा किंवा मी ब्रह्म म्हणणारा असा कुणीच नाही. असलाच तर अफूट अशा द्वैत तत्वात फूट पडेल. तात्पर्य, देहाच्या अहंकारासोबतच ब्रह्माचा अहंकार सुद्धा जायला हवा. हाच समूळ शब्दाचा गूढ अर्थ आहे. नमस्कार.